नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, राज्याच्या विधानसभेची निवडणूक लागली आहे. आचारसंहितेची घोषणा झाली 20 नोव्हेंबरला. आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये एकच चरणामध्ये निवडणूक आहे. 23 नोव्हेंबरला या मतदानाचा किंवा विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आहे. कोण राज्यात सत्तेवर येईल, कोण येणार नाही, या सगळ्या गोष्टी 23 नोव्हेंबरला आपल्याला समजतील. आता भारतीय जनता पार्टीची जवळजवळ पहिली यादी उमेदवारांची घोषित झाली. 99 लोकांची उमेदवारांची यादी घोषित झाली. लवकरच एकनाथ शिंदेंची पण शिवसेनेची यादी घोषित होईल. राष्ट्रवादी अजित पवारांची सुद्धा यादी घोषित होईल आणि एक 30-35 जागांवर काही तिढा आहे, तो पण लवकरच मिटेल. आणि भारतीय जनता पार्टीला 155-160 जागांची अपेक्षा आहे. 80-85 जागा कदाचित शिवसेना शिंदेंना मिळतील. 50-55 जागा अजित पवारांना सुद्धा राहतील. काय अपेक्षा त्याच्यामध्ये काही कमी जास्त होऊ शकतात. ती एखादी जागा इकडची तिकडं, तिकडची इकडं होऊ शकते. एकमेकांच्या जागासुद्धा आदली बदली होऊ शकतात. या सगळं राजकारणामध्ये शक्य आहे. तसंच महाविकास आघाडीचंच आहे. आता महाविकास आघाडीचा 2024 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जास्तीचे खासदार काँग्रेसचे निवडून आल्यामुळं काँग्रेसला असं वाटतं की आपण राज्यामध्ये मोठा भाऊ आहे. त्यामुळं काँग्रेसला आता अपेक्षा आहे की जास्तच्या जागा काँग्रेसला मिळाव्या. त्याच्या खालोखाल शिवसेना उभाटा यांना अपेक्षा आहे. खरं तर त्यांना जास्तचीच अपेक्षा आहे, पण काँग्रेस आता ऐकणार नाही. आणि शरद पवारांना सुद्धा त्याच पद्धतीच्या अपेक्षा आहे. आता हे त्यांच्यातसुद्धा कमी जास्त अधिक प्रमाणामध्ये या सगळ्या वाद विवाद होतीलच. राजकीय पक्ष, उमेदवार इकडचे तिकडं, तिकडचे इकडं, हे सगळ्या गोष्टी आपण फॉर्म भरेपर्यंत आणि माघार घेईपर्यंत या सगळ्या गोष्टी आपण पाहणारच आहे. आणि याचा अनुभवसुद्धा आपण घेणार आहे. पण आता यामध्ये एक तिसरा भिडू पण येण्याची शक्यता आहे. खरं तर जरांगे पाटील हे राजकारणात येणार नाही. हे निवडणूक लढणार नाही. निवडणुकीपासून बाजूला राहतील, राजकारणापासून बाजूला राहतील. त्यांनी पण अनेक वेळा आपल्या भाषणांमध्ये सांगितलं की मी राजकारणापासून 2 हात लांब आहे. मला राजकारण करायचं नाही, मी फक्त समाजकारण करेल. पण यावेळेस तशी परिस्थिती दिसत नाही. आता त्यांनी सांगितलं की मी 40 दिवसासाठी राजकारण करणार आहे. 40 दिवसाच्या नंतर मी परत समाजकारण करणार आहे. आणि ज्या ठिकाणी आपली ताकद असेल, क्षमता असेल, निवडून येण्याचं काही समीकरण असेल, समीकरण जुळलं तर आपण काही ठिकाणी उमेदवार नक्कीच देऊ. लोकांना आव्हान केले की तुम्ही उमेदवारी करा, अर्ज भरा आणि माघार घेण्याची सुद्धा तयारी ठेवा. मी सांगितलं त्या ठिकाणी तुम्ही माघार घ्या. या सगळ्या सूचना त्यांनी दिल्या आहे. आता त्यांनी सांगितलं की तुम्ही कुणी जर म्हटलं व मी माघार घेणार नाही तर मी तिथं प्रचार करायला येणार नाही. या अनेक गोष्टी त्यांनी त्या बोलल्या आहेत. त्यांना ते इतकं सोपं वाटतंय. खरं तर महाराष्ट्रामध्ये 3.5-4 कोटी लोकसंख्या असलेला मराठा समाज निवडणुकीमध्ये 30% मतदान प्रभावित करू शकतो किंवा 30% मतदान त्यांचे. आता हे लोक म्हणतात की मराठा समाजाचं प्राबल्य 120 मतदारसंघांवर आहे. तरी पण आपण धरू की 80-90 वर आहे. आणि मग 80-90 मतदारसंघ जर जरांगे पाटलांनी निवडले तर जरांगे पाटलांनी या ठिकाणी उमेदवार द्यायला काय हरकत नाही. आणि एक गठ्ठा जर जरांगे पाटलांबरोबर मराठा समाज जर गेला तर कदाचित जरांगे पाटलांचे 80-90 आमदार निवडून येतील. आणि या राज्याचे मुख्यमंत्री जरांगे पाटील होऊ शकतात.
हे खरं तर जरांगेमधली असलेली ताकद जरांगेंना सुद्धा दाखवली पाहिजे. खरं तर कोणाचं तरी प्यादं, कोणाचं तरी हत्यार, कोणाचं तरी सुपारी, या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा आपल्याला जर समाजाला काही न्याय मिळवून द्यायचा असेल, आपल्याला जर समाजासाठी जर खरंच काही करायचं असेल, तर जरांगे पाटलांनी खरं तर मराठा समाजाला आव्हान करायला पाहिजे की मला मुख्यमंत्री करा, किंवा ज्या पक्षासाठी ते काम करतात ते आता ते कोणाच्या विरोधात करतात हे त्रिकाल सत्य आहे की ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे, ते देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आहे. देवेंद्र फडणवीसांचं राजकारण त्यांना संपवायचे, देवेंद्र फडणवीसांना त्यांना अगदी राजकारणातूनच घालवायचे, महाराष्ट्रातून त्यांना घालवायचे. देवेंद्र फडणवीसांचा जरांगे पाटील अतिशय तिखट शब्दात समाचार घेतात, घाणघाण बोलतात, त्यांना अगदी त्यांच्या जातीवर बोलतात, त्यांच्या कौटुंबिक जीवनावर बोलतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहे. जरांगेंनी कुठलीच अशी मर्यादा ठेवली नाही की एका संवैधानिक पदावर बसलेल्या माणसाला काय बोललं पाहिजे, आणि येतो मी, जातो मी, आणि तुझ्याकडं बघतो, अमकं तमकं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बोलून झाल्या. आता आजचा तो काही विषय नाही, पण जरांगे पाटील जर त्यांना समाजासाठी काहीतरी करायचंय, समाजासाठी जर त्यांना काही द्यायचंय, त्यांच्या भाषेमध्ये मराठा समाजांवर अनेक लोकांनी अन्याय केले आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना असं म्हणायचे की देवेंद्र फडणवीसांनी खूप अन्याय केला आहे. आणि मग त्यांना आता लोक ते देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आहे, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे, मग तुम्ही कोणाच्या पारड्यामध्ये मतदान टाका असं सांगणार आहे. आता उघडतं काय कोणी असं म्हणत नाही की तुम्ही शरद पवारांची तुतारी वाजवा किंवा उद्धव ठाकरेंची मशाल घेवा किंवा हाताला पंजाला मतदान करा. लोक समजायचं ते समजून घेतात, पण हे करण्यापेक्षा जरांगे पाटलांनी जर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस बरोबर मीटिंग घेऊन सरळ सांगायला पाहिजे की मी तुमच्यामध्ये सामील होतोय, मला मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि अजित पवार यांना आपण सत्तेपासून कायमस्वरूपी बाजूला ठेवू आणि मी मुख्यमंत्री झालो तर हे महाराष्ट्राचे प्रश्न चुटकीभर सोडू. कारण जरांगे पाटील सरकारला सल्ले देतात की हे 10 मिनिटाचं काम आहे, हे 15 मिनिटाचं काम आहे, हे तर 2च दिवसाचं काम आहे, हे असं केलं तर तसं होतंय. जरांगे पाटील सरकारला सल्ले देतात, पक्ष पार्ट्यांना सल्ले देतात आणि अगदी सुप्रीम कोर्टाला सुद्धा जरांगे पाटील सल्ले देतात. आता जरांगे पाटील जर मुख्यमंत्री स्वतःच झाले तर ह्या सगळ्या गोष्टी काय अवघड आहे. मराठा समाजाला बी योग्य तो न्याय मिळेल जे शरद पवारांनी 40 वर्ष काहीच दिलं नाही. खरं तर शरद पवारांनी 1994 साली मराठा समाजाच्या या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीत बिबा घालून ठेवला. कारण 1994 मध्येच या आरक्षणाची मर्यादा 50 वरून 52 वर गेली. त्याच्यामुळं मराठा समाजाचं आरक्षणाचे दार कायमचे बंद केले असतील ते शरद पवारांनी केले असतील. आता यांना या सगळ्या गोष्टी माहीत आहे, पण तरी पण त्यांनी ज्यांनी आरक्षण दिले त्यांच्याच विरोधात बोलायचे. मराठा समाजाला आरक्षण दिलं ते टिकवलं, महाविकास आघाडीनं ते घालवलं, हा इतिहास झालाय. पण तो विषय जरांगेंना कधी घ्यायचा नसतो आणि शरद पवारांचा विषय त्यांना कधी काढायचा नसतो. फक्त शरद पवार एकदा काहीतरी म्हटले की नाही मग आरक्षणाच्या मर्यादा वाढवा, संसदेमध्येच त्याचा कायदा करावा लागेल, नरेंद्र मोदींनी असं करावं, नरेंद्र मोदींनी तसं करावं. मग आता शरद पवार काय 10 वर्ष
केंद्राच्या सत्तेत नव्हते का? शरद पवार कृषी मंत्री होते. शरद पवारांचा डॉक्टर मनमोहन सिंगांना पाठिंबा होता. मग 10 वर्षामध्ये मराठा समाज आणि तुमचं हे आरक्षणाची मर्यादा या सगळ्या गोष्टी शरद पवारांना का कळायला नाही? त्यात मोदींची वाट पाहत होते तुम्ही. 2014ला नरेंद्र मोदी येतील आणि मग महाराष्ट्रातली आरक्षणाची मर्यादा जी काही वाढवायची आहे ती नरेंद्र मोदींनी वाढवायची आहे. ती सोनिया गांधी, डॉक्टर मनमोहन सिंग, शरद पवार यांनी वाढवली असती तर काही बिघडलं असतं. पण आपण काहीच करायचं नाही, दुसऱ्यावर खापर फोडायचं. आणि हे सगळ्या गोष्टी जरांगेंना माहीत असून जरांगेंनी सुद्धा ते कानाडोळा करायचा, त्याच्यावर काहीच बोलायचं नाही. खरं तर जरांगेंनी आपला पक्ष स्थापन करावा, किंवा जे काही तुम्हाला तुतारी वाजवायची असेल, किंवा तुम्हाला उभाटाला मतदान करायचं असेल, काँग्रेसला करायचं असेल, तुम्हाला भारतीय जनता पार्टीला हरवायचे, तर तुम्ही मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची सुद्धा मागणी केली पाहिजे. कारण हे सगळे प्रश्न जरांगे पाटील मुख्यमंत्री झाल्याशिवाय सुटणार नाही. कारण जरी तुम्हाला असं वाटतं की समजा दुर्दैवानं आता भारतीय जनता पार्टीच्या किंवा एकनाथ शिंदेच्या, अजित पवारांच्या दुर्दैवानं जर समजा महाविकास आघाडी सत्तेत आली, तर जे प्रश्न समजा जरांगेंना असं वाटतंय की प्रलंबित आहे, जे महायुतीच्या सरकारने सोडवले नाही, किंवा हे सगळ्या प्रश्नांना उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिले नाही, देवेंद्र फडणवीस आडकाठी घालत होते, आणि मग महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर हे सगळे प्रश्न मार्गी लागतील, तर हा जरांगे पाटलांचा गोड गैरसमज आहे. या सगळ्या गोष्टी अतिशय किचकट आहे. या कधीच कोणी राज्यस्तरावर सोडू शकत नाही. हे शरद पवारांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. आता हे म्हणतात नाही आम्ही कोणाला पाठिंबा द्यायचा तर तिथं आम्ही 500 रुपयाचा बॉन्ड लिहून घेऊ, मग तो कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल मग त्याच्याकडून असं लिहून घेऊ का आम्ही ओबीसीतून आरक्षण द्यायला आमचा पाठिंबा आहे. आता तुम्ही 4-4 उमेदवारांनी तुम्हाला लिहून दिलं तर तुम्ही कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे? हा मोठा प्रश्न आहे. आणि लोक तात्पुरतं लिहून देतील ना निवडून येण्यापुरतं, पण त्या गोष्टीला काडीची किंमत नाहीये. पक्ष काय लिहून देणार आहे का? उमेदवार दुनिया लिहून देईल. तुम्हाला शरद पवार लिहून देणार आहे का ओबीसीतून आरक्षणासाठी? उद्धव ठाकरे देणार आहे का? नाना पटोले देणार आहे की बीजेपी देणार आहे? एकनाथ शिंदे देणार आहे की अजित पवार देणार आहे? हा धोका कोणीच पत्करू शकत नाही. तुम्हाला जर वेगळी चूल फुकायची असेल किंवा वेगळी तुम्हाला काही रचना करायची असेल तर तुम्हाला स्वतःचा पक्ष किंवा अपक्ष जरी म्हटलं तरी पण तुम्हाला स्वतंत्र असा गट निर्माण करावा लागेल. आणि मी मुख्यमंत्री होणार आहे, मी या राज्याचा मुख्यमंत्री होईल आणि राज्याच्या जनतेचे प्रश्न मी सोडविल, अशी भूमिका जरांगेंनी जर घेतली तर त्याचा परिणाम चांगला होईल. या सगळ्या पक्षांना, पार्ट्यांना धडा शिकवल्यासारखं होईल. ही भूमिका खरं तर त्यांनी घ्यायला पाहिजे. आणि आपण जे काही लढणारे किंवा पाडणारे किंवा आम्ही राजकारणात 40 दिवस येणारे, या गोष्टीचं खरं तर जरांगेचं स्वागत करू, त्याबद्दलचं आपलं काही मत नाहीये. पण जी काही भूमिका जरांगेंनी घ्यायची आहे ती तात्पुरती 40 दिवसासाठी घेण्यापेक्षा जरांगेंनी कायमस्वरूपी राजकारणात येऊन जे काही न्याय मिळाला नाही मराठा समाजाला, त्या मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जरांगेंनी या राज्याचं मुख्यमंत्री व्हावं. आणि त्यांच्यामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे, समाज आहे, आणि ते जर त्यांनी ठरवलं तर ते मुख्यमंत्री पण होऊ शकतात. इतकंच त्यांना आपल्याला सांगायचे. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.